आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। माढा लोकसभा मतदारसंघातील तिढा अद्याप सुटण्याचं नाव घेत नाहीये। भाजपनं रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपचे पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून माढ्यातून उमेदवारीसाठी निश्चित असलेले भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील वेगळी चूल मांडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। तसंच दरम्यानच्या काळात मोहिते पाटील आणि शरद पवारांच्या भेटीगाठीचं वृत्त समोर आलं होतं। त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील भाजपची साथ सोडून लवकरच थोरल्या पवारांची तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। आता मोहिते पाटलांनी भाजपचे पक्ष आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे आता ते शरद पवार गटात प्रवेश करणार आणि माढ्यातून निंबाळकरांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू झालेल्या आहेत। एकीकडे राष्ट्रवादी आणि मोहिते पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या माढा मतदारसंघावर सध्या भाजपचं वर्चस्व असल्याचं दिसतंय। पण सुरुवातीला काहीशी माघार घेतलेल्या शरद पवारांनी आता अखेर माढ्यामध्ये भाकरी फिरवली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये। गेल्या अनेक दिवसांपासून माढ्यात दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चा आता खऱ्या ठरणार असल्याचं बोललं जात आहे। धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपचं पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। त्यामुळे आता मोहिते पाटील थोरल्या पवारांची साथ देणार हे जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे। संपूर्ण बातमी आपण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर माढ्यातून भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा संधी दिल्यानंतर आता मोहिते पाटलांनी वेगळा रस्ता धरण्याचं निश्चित केलंय। त्यामुळे 5 वर्षांपूर्वी शरद पवारांना विरोध करून राष्ट्रवादीकडून माढा काढून घेतलेल्या मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा पवारांना साथ द्यायचं ठरवलंय। त्यामुळे आतापर्यंत केवळ विजयसिंह मोहिते पाटील यांचं नाव माहिती होतं, आता धैर्यशील मोहिते पाटलांचंही नाव चर्चेत आलेलं आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।